नमस्कार मंडळी, मी आद्या. तुम्हा सर्वांना श्रावण मासाच्या मंगलमय शुभेच्छा. आज मी तुम्हाला नागपंचमीची कहाणी सांगणार आहे. चला तर मग कहाणी ऐकूया. कहाणी नागपंचमीची. शेतकऱ्याची. आटपार नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुल होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेलं दिसलं. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकुळ काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाया, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहेत. तो ही नागिन तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंद लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललेलीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो. ही 60 अवताराची कहाणी 5 अवतारी सुपर संपूर्ण. धन्यवाद. Like, share and subscribe to Andas by Adya. Thanks for watching.